नमस्कार. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात असलेल्या कणगर बुद्रुक ग्रामपंचायतीतील विकास कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विरोधकांकडून होत असताना सरपंच सर्जेराव घाडगे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले असून ते पूर्णपणे निराधार असल्याचा ठाम दावा केला आहे. कणगर येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ग्रामपंचायतीमार्फत राबवण्यात आलेल्या विविध विकास कामांचा सविस्तर लेखाजोखा मांडत विरोधकांवर जोरदार पलटवार केला. गावातील रस्ते, पायाभूत सुविधा आणि इतर सर्व विकास कामे शासनाच्या नियमानुसारच पूर्ण करण्यात आली असून संबंधित विभागाच्या देखरेखीखालीच कामे पार पडल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कणगर गुहा रस्ता तसेच गणेगाव वडनेर घाडगे वस्ती रस्त्यासाठी टप्प्याटप्प्याने निधी मंजूर झाला असून प्रत्यक्ष मोजमापानुसारच ठेकेदारांना देयके अदा करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान विरोधकांकडून जाणून बुजून चुकीची माहिती पसरवून ग्रामपंचायतीची बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करत घाडगे यांनी हे सर्व राजकीय हेतूनेच होत असल्याचा दावा केला. गावाच्या विकासासाठी आम्ही पारदर्शकपणे काम केले आहे. रुपयाचीही लबाडी केलेली नाही. ग्रामस्थांना खरी वस्तुस्थिती माहिती आहे असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. खोटे आरोप करणाऱ्यांविरोधात आता कायदेशीर पावले उचलण्याचा इशाराही त्यांनी दिला. येत्या 2-3 दिवसात संभाजीनगर उच्च न्यायालयात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करून न्याय मागणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. या पत्रकार परिषदेला उपसरपंच बाळासाहेब गाडे, जिल्हा परिषद सदस्या मंदाताई गाडे, भास्करराव गाडे, मोहम्मद भाई इनामदार, गोरक्षनाथ घाडगे, संदीप घाडगे, भाऊसाहेब घाडगे, गहिनीनाथ शेटे, दीपक घाडगे, तुषार घाडगे, जालेंदर गागरे, ध्रुवबाळ जाधव, कुंडलेक वरघुडे, डॉ. किशोर मुसमाडे, खंडू गाडे, सुनील गाडे, मिनीनाथ उर्रे, जितेंद्र वरघुडे, कैलास गाडे, राजू दिवे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामपंचायतच्या अंतर्गत जे जे विकास कामं केलेत, मग ते रस्त्याचे असतील, डांबरीकरण असतील, खडीकरण असतील, पेव्हिंग ब्लॉकची कामं असतील, जवळजवळ गेल्या 5 वर्षामध्ये प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतले 12 कोटीचे रस्ते धरून 40 कोटी रुपयांचा विकास कामं या ठिकाणी सन्माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील, सुजयदादा विखे पाटील आणि दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डील साहेब यांच्या माध्यमातून कणगरमध्ये झाले. आणि हे विकास कामं होत असताना कुठेही विकास कामामध्ये कुठं भ्रष्टाचार झालेला नाही किंवा कुठं काम कमी झालेलं नाही किंवा कुठं काम कमी झालं आणि पैसे काढलेत असा एकही प्रकार कधीही घडलेला नाही. आताच्या कणगर गुहा आणि कणगर वडनेर रस्त्याच्या बाबतीत जो चर्चा केली जाते तर तो विषय मुळात असा आहे की त्या रस्त्यावर आमच्या माननीय जिल्हा परिषद सदस्य नंदाताई भास्करराव गाडे पाटील आणि भास्करदादा यांनी त्या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य असताना निधी उपलब्ध करून दिला. तो निधी उपलब्ध करून देत असताना कणगर गुहा रस्त्यावर 3 वेळा वेगवेगळ्या प्रमा त्या ठिकाणी आहेत आणि कणगर वडनेर गणेगाव वडनेर रस्त्यावर पण वेगवेगळ्या 2 प्रमा त्या ठिकाणी आहेत. त्या ठिकाणी रस्ते मंजूर होत असताना वेगवेगळ्या 5 वेळा मंजूर झाले. जर कणगर गुहा या रस्त्यावर साधारण 32 लाख रुपये खर्च त्या ठिकाणी 32,75,220 रुपये खर्च कणगर गुहा या रस्त्यावर डांबरीकरणासाठी काम केलेलं झालेलं आहे. आणि तो घाडगे वस्ती, वाणी वस्ती, गणेगाव वडनेर रस्ता आहे त्या रस्त्यावर 22,90,000 रुपये खर्च त्या ठिकाणी झालेला आहे. मात्र हे सगळं घडत असताना जिल्हा परिषदेने ज्यावेळी कणगर ग्रामपंचायतला निधी उपलब्ध करून दिला त्यावेळी जिल्हा परिषदेकडून आम्हाला आमच्या ग्रामपंचायतच्या खात्यावर जसजसे रस्त्याची कामं होतील तसतसं सन्मान्य इंजिनियर असतील, डेप्युटी इंजिनियर असतील यांच्या MB रेकॉर्ड प्रमाणे आम्हाला निधी उपलब्ध करून दिला. तो निधी 13 वेळा उपलब्ध झालाय जिल्हा परिषदेकडून आणि तो निधी देत असताना इंजिनिअरिंगच्या सल्ल्यानुसार त्यांच्या MB नुसार आम्ही तो निधी 16 वेळा वितरित केलाय. त्यामध्ये भ्रष्टाचार असण्याचं काही कारण नाही. फक्त जो गैरसमज निर्माण झालाय तो असा आहे की 13 वेळा पैसे काढले, 14 वेळा पैसे काढले, एकच रस्ता केला त्याच्यावर पैसे काढले. तर हा विषयच मुळात असा आहे का हे आगामी काही निवडणुका आहेत, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, ग्रामपंचायत असेल, या निवडणुकीचा संदर्भ घेऊन आमच्याच पक्षातील काही लोकांनी या ठिकाणी कुठंतरी याचं भांडवल करायचं. ज्या सर्वसामान्य माणसांना तक्रारी करायला लावायच्या
आणि त्या सर्वसामान्य माणसांना जमा बाजू खर्चाच्या बाजू यांच्या बेरजा मारायला लावायच्या आणि मग त्यांना सांगायचं फार मोठा भ्रष्टाचार झाला, 5 कोटीचा भ्रष्टाचार झाला एका रस्त्यावर. माझ्या माहितीप्रमाणे आम्ही तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे ग्रामपंचायतच्या माध्यमातून निधी खर्च केलाय. त्यानंतर जिल्हा परिषदेने ऑनलाईन टेंडर करून त्या ठिकाणी या 2 रस्त्यांवर एक पुलाचं कामही केलेलं आहे कनगर गुहा रस्त्यावर. त्याच्यानंतर पुढं एक ऑनलाईन टेंडर झालेलं आहे 40 लाखाच्या कामाचं त्या पावसे वस्तीच्या आसपास. तर तिथं जे खडीकरणाचा रस्ता केलेला आहे, त्या खडीकरणाच्या रस्त्याचे फोटो पेपरला टाकून बदनामी करायचं काम सुरू आहे. त्यामुळं मी आपल्याला निश्चित सांगतो की वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही लोकांचा या ठिकाणी 5 वर्ष संधी मिळाल्यानंतर विकास केलाय. यामध्ये कोणत्याही प्रकारचं चुकीचं काम आम्ही केलेलं नाही. हा रस्ता जो तुम्ही सांगताय आपण जिल्हा परिषद पूल पंचायत समितीचा निधी मंजूर झाला, तो अखंड मंजूर झाला का तुकडे पद्धतीने नाही, निधी मंजूर होतानाच तुकड्या तुकड्यात मंजूर झाला. त्यामध्ये एकदा 13 लाख साधारण चेनेजनुसार 700 मीटरला कधी 700 मीटर मंजूर झाला, कधी 600 मीटर मंजूर झाला, कधी 400 मीटर मंजूर झाला. या पद्धतीने चेनेजनुसार निधी मंजूर झाला. त्याच्या प्रमा वेगवेगळ्या आहेत, त्याचे कार्यारंभ आदेश वेगळे आहेत. ह्या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या आहेत आणि हा टोटल रस्ता दोन्ही जर कोणाला मोजायचा असेल तर त्यांनी हा 3 किलोमीटर रस्ता झालाय की नाही झाला ते पण ह्या लोकांनी मोजून पाहिलं पाहिजे. मग आता जे तुम्हाला जो निधी आला आणि जो आरोप होतोय की 16 वेळा पेमेंट केलंय ग्रामपंचायतने, असा आरोप का होतोय मग 16 वेळा? त्याचं कारणच असं आहे की ज्याच्या वेळी पहिल्यांदा त्या रस्त्याचं मुर्मीकरण केलं जातं, नंतर त्या रस्त्याचं खडीकरण केलं जातं, मजबूतीकरण केलं जातं आणि प्रत्येक वेळी हे सगळे कामं सुरू असताना इंजिनियर या ठिकाणी त्याचा लेखाजोखा घेत असतात आणि जसजसे कामं होत जातील तसतसं त्या कामाचे बिल जिल्हा परिषदेकडे पाठवले जातात आणि जिल्हा परिषदेकडे बिल पाठवल्यानंतर त्याप्रमाणे एमबी रेकॉर्डिंग होऊन जसं जसं निधी उपलब्ध होईल तसं तो केला जातो. आम्ही जसे 16 वेळा समोरच्या माणसाला पैसे दिलेत तसे ह्याच 5 कामांचे पैसे जिल्हा परिषदेने आम्हाला 13 वेळा दिलेत. त्यामधले माझे नाव गोरक्षनाथ केशव घाडगे, माझ्या मिसेसचं नाव सीमा गोरक्षनाथ घाडगे, कनगर ग्रामपंचायतचे सदस्य आहे. त्याच्या वतीने जो काही विषय आपल्या ग्रामपंचायतमध्ये लोकांनी नाही का माहितीचे अधिकारी मागवला आहे, तर मी स्वतः सरपंचांना घेऊन माझे ग्रामपंचायतचे सदस्य त्यांना घेऊन जिथं शौचालयाचा विषय होता तर तो मी स्वतः जाऊन पाहणी केली. तर माझ्या वार्ड नंबर 4 मध्ये आपली जिल्हा प्राथमिकची शाळा वरगुडे वस्ती तिथं ते जो काही विषय होता तो माझ्या डोळ्यांनी स्वतः मी चेक केला आणि त्याच्यानंतर आपल्या बुबळेश्वर मंदिराचे तिथे पण शौचालय आहे, तर तिथला पण जो टाक्या जे आहेत तर ते पण व्यवस्थित ठिकाणी बसवलेले आहे. त्याच्यानंतर आपलं देवीचं मंदिर कणकावती तिथं पण शौचालय आहे, तर तिथल्या ज्या टाक्या आहेत ते पण मी स्वतः पाहणी केली आणि बाकीचे आपले ग्रामपंचायत सदस्य होते आणि मला असं वाटलं की खरंच समजा माझे मिसेस सदस्य आहे आपण पण डोळ्यांनी पाहणी करावं असं मला पण वाटलं. त्याच्यानंतर सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.